स्मार्ट मीटर संदर्भात जिल्ह्यातून इकडून तिकडून विरोध होत आहे. तर हा विरोध पाहता MSCB याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे का? होय. स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये जे गैरसमज पसरले जातात ते चुकीचे आहेत. भारत सरकारच्या निर्देशानुसार आणि महावितरणच्या आधुनिकीकरण धोरणाअंतर्गत आपण सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवायची आपण मोहीम सुरू केलेली आहे. स्मार्ट मीटरचा एक प्रमुख फायदे जे आहेत ते अचूक बिलिंग पहिला फायदा आहे. त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय ॲटोमॅटिक रिडिंग आपल्याला प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही ह्याची पूर्णपणे खबरदारी त्या मीटरमध्ये घेतलेली आहे. दुसरा, वीज वापरावर नियंत्रण. आपल्या मोबाईल ॲपद्वारे आपण आपल्या मीटरचा वेळोवेळी म्हणजे प्रत्येक तासाला आपल्या मीटरचा वापर काय चालू आहे आणि किती आपला वापर होत आहे हे आपल्या मोबाईलद्वारे, आपण घरात जरी नसाल तरी, आपण बाहेर जरी असाल तरी आपण त्या मोबाईल ॲपद्वारे तुमचा वापर काय चालू आहे हे आपल्याला समजते आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वापरावर नियंत्रण आणू शकता. तिसरा जे प्रमुख फायदा आहे की सौर तासामध्ये सध्या आपलं सोलार जनरेशन आपलं मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि सौर तासामध्ये म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशा वेळेमध्ये जो वापर नोंदला जातो आणि त्याची जी नोंद आहे ती फक्त आपल्या स्मार्ट मीटर म्हणजे TOD टाईम ऑफ डे मीटरवरच होते आणि त्या 9 ते सायंकाळी 5 पर्यंत जो वापर होतो त्याच्यावर प्रत्येक युनिट मागे घरगुती ग्राहकाला 85 पैशाची सूट आहे. पण याच्यामध्ये मीटर बदलणे, रिडिंग किंवा बिलिंग प्रक्रिया सुलभ, पारदर्शी आणि विश्वासार्ह आहे 100%. स्मार्ट मीटर आणि TOD मध्ये काय फरक आहे? कारण आता बरेचसे आक्षेप होतोय की स्मार्ट मीटर म्हणजे TOD आहे. स्मार्ट मीटर आणि TOD मीटर हे एकच आहेत. स्मार्ट मीटरमध्ये फक्त आपल्याला मानवी रिडिंग घेण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये आपल्या सिम कार्ड थ्रू आमच्या मेन सर्व्हरला रिडिंग प्राप्त होते. आणि TOD म्हणजे टाईम ऑफ डे म्हणजे कुठल्या तासामध्ये तुमचा वापर किती झाला आहे त्याची पण सुविधा त्या आपल्या स्मार्ट मीटरमध्ये आहे. दोन्ही ह्या गोष्टी आपल्या स्मार्ट मीटरमध्ये उपलब्ध आहेत. पण सध्या जे बसवले जातात ते स्मार्ट मीटर आहेत की TOD आहे? स्मार्ट मीटरच आहेत ते आणि त्याच्यामध्ये TODची सुविधा आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की स्थानिकांचा स्मार्ट मीटरला विरोध आहे, मात्र वायरमेन जे जातात आणि लोकांना कल्पना न देता मीटर बसवत आहेत आणि ते मीटर बसवताना कुठे ना कुठे वाद होत आहेत. कुडामध्ये देखील झाले, भैरववाडीमध्ये, कणकवलीत मारलेलं आहे, अक्षरशः सावंतवाडीत सुद्धा विरोध झाला आहे. जर समजा तुमचा वायरमेन तिकडे जाऊन लोकांना न कळवता मीटर बदलतोय तर त्या मीटर बदलताना त्या माणसाचं जर काय झालं म्हणजे वायरमॅनचं त्याला मारलं गेलं तर त्याचं काही जर त्याचे काही विपरीत परिणाम झाले तर त्याची जबाबदारी महावितरण घेणार का? महावितरण ही 100% जबाबदारी घेत आहे आणि आपल्याला जे माहिती भेटलेली आहे की आपण ग्राहकांना पूर्वकल्पना दिली का. आता आम्ही आमच्या लेखी पत्राद्वारे सुद्धा आम्ही लेखी त्यांना ग्राहकांना कल्पना देऊनच आपण मीटर बदलत आहोत आणि तोंडी पण आपण त्यांना कल्पना दिल्याशिवाय आपण मीटर बदलणे आपण हाती घेत नाही. जर समजा ग्राहकाने प्रकर्षाने विरोध जर केला आपण त्या स्मार्ट मीटरचे आपण फायदे पण समजून सांगत आहेत. आणि स्मार्ट मीटरची जी नोंद आहे म्हणजे वीज वापराची जी नोंद आहे ती कुठल्याच प्रकारे हायर साईडला किंवा जास्त युनिटचं बिल येते असा प्रकार 100% नाही. आणि ह्याची जर खात्री जर कोणाला करून पाहिजे असेल तरी स्मार्ट मीटर ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी आपण जुन्या प्रकारचा मीटर आपण सिरीजमध्ये लावला तर असे पण आम्ही बऱ्याच ठिकाणी, काल मालवणचा एक व्हिडिओ आम्ही प्रसारित केला होता. मालवणच्या ग्राहकाने तो मीटर बदलण्यासाठी प्रकर्षाने विरोध केला होता, त्यांनी उपोषण पण केले होते. परंतु त्या ग्राहकाला आता मीटर बसून जवळपास 8 महिने झाले. त्यांनीच आमच्या महावितरण त्यांनी बाईट दिली की माझा जे त्यांना आपण जवळपास 3 महिने स्मार्ट मीटर आणि आपला जुना मीटर सिरीजमध्ये लावली होते आणि दोन्ही मीटरनं सारखीच नोंद दाखवलेली आहे असं ग्राहकाने मान्य केलं, आम्ही म्हणत नाही. बऱ्याच ग्राहकांचं असं म्हणणं आहे की 3 महिने स्मार्ट मीटर हा रिडिंग व्यवस्थित देतो, मात्र 3 महिन्यानंतर त्यांना एक कंप्लेंट अशी होती की राहत्या घरात कोण माणूसच नाही आणि त्यांना 29,000 लाईट बिल आले. नाही, असं जर असेल तर आम्ही ते बिल जर चुकलं असेल तर आम्ही 100% बिल दुरुस्त करू. परंतु अशा घटना आता आमच्याकडे जवळपास 12 महिने झालेले मीटर आहेत, त्यांच्या कुठल्याच प्रकारच्या तक्रारी नाही की 3 महिन्यानंतर मीटर फास्ट होते किंवा बिल जास्त येते. अशा घटना 100% आहेत. असे जर समजा चुकून जर कोणाचं काही बिल खराब झालं असेल किंवा नेटवर्कचा काही प्रॉब्लेम झाला असेल तर बिल चुकलेलं बिल आम्ही 100% दुरुस्त करू. सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न,
जर लाईट एमएससीबी पाऊस आल्या लगेच लाईट कट होतात, रात्री अपरात्री कधी लाईट कट होतात. शासनाचा असा काही नियम आहे का की एमएससीबीने ठराविक एवढ्या वेळेपेक्षा जास्त लाईट कट केल्यास ग्राहकांना त्याचा मोबदला किंवा त्याची नुकसान म्हणून काहीतरी फी द्यावी लागते, असं काही आहे का शासनाकडे? आपल्या मानांकनाप्रमाणे जर समजा ग्रामीण भागामध्ये 48 तासाच्या वर जर समजा सप्लाय बंद असेल आणि शहरी भागात जर 24 तासाच्या वर सप्लाय जर बंद असेल तर त्याला ग्राहकांना मोबदला मिळू शकतो, पण त्यासाठी त्यांनी ऑनलाईन आपल्याला तक्रार केली पाहिजे. परंतु पाऊस ज्यावेळेस येतो, जोराचा वारा ज्यावेळेस येतो, त्यावेळेस विजांचा कडकडाट पण होतो आणि विजांचा कडकडाट आणि जोरात पाऊस आणि वारं ह्याच्यामध्ये आम्ही थोड्या वेळेसाठी आम्ही तो सप्लाय बंद का करतो की कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये. कारण का लाईटनिंग जर झालं, आपलं वीज जर पडली आणि आमची लाईन जर चालू असेल तर त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट होऊन मोठा धोका होऊ शकतो किंवा मोठी दुर्घटना होऊ शकते. त्याकरता आपण थोड्या वेळाकरता आपण तो पाऊस किंवा वीज आल्या तर आपण सप्लाय तो बंद ठेवतो. अजूनपर्यंत कोणाला अशी नुकसान भरपाई एमएससीबीने दिलेली अशी काही माहिती आहे का सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये? माहिती सध्या माझ्याकडे उपलब्ध नाही, पण त्या ग्राहकांना बेनिफिट भेटलाय ज्यांनी ऑनलाईन तक्रार केली आहे आणि त्यांचं त्या टाइम पिरियडमध्ये जर त्यांचं रिस्टोर जर नाही झालं तर ग्राहकांना मोबदला मिळतो.